नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. दादासाहेब इकडे अजिंक्यरावचा फोटो घेऊन रडत असतात. घाई केली अजिंक्यराव तुम्ही जायची. या वयात पोरानं बापाचा काठीचा आधार व्हायचा असतो आणि तुमच्याच तिरडीला खांदा द्यायची वेळ आली आमच्यावर. त्यात आमचंच चुकलं. बाप म्हणून कुठलंच चूक आम्हाला तुम्हाला देता नाही आलं आणि त्याची माफी मागायची संधी पण तुम्ही दिली नाही. दादासाहेबांना पस्तावा येतो आणि दादासाहेब रडू लागतात. तेवढ्यात माईसाहेब तिथे येतात आणि सांत्वन देण्याचं खोटं नाटक करू लागतात. माईसाहेब पुढे बोलू लागतात, काय दिवस बघायला लागला आम्हाला आज. आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आमच्यात आणि अजिंक्यमध्ये वाद होते, पण ते आम्हाला मुलासारखेच होते. तेव्हा दादासाहेब म्हणतात, रेवतीबाई, रूममध्ये आम्ही सोडून दुसरं कोणीच नाही आहे. कशाला नाटकं करता उगाच. पुढे दादासाहेब बोलतात, सतत सावत्र सावत्र म्हणून हिनवायचं त्याला तुम्ही. त्यावर माईसाहेब म्हणता, अहो असं का बोलताय. 2 पोरांची आई आहोत आम्ही. आम्हाला थोडीही माया नसेल का. तेव्हा दादासाहेब म्हणता, आम्ही गॅरंटीने सांगतो अजिंक्यराव गेल्याने तुम्हाला आनंदच झाला असेल, कारण यापुढे आता त्याचं तोंड बघावं लागणार नाही. पुढे माईसाहेब बोलू लागतात, तुमच्यावर तुमचा मुलगा गेल्याचं डोंगरा एवढं दुःख कोसळलं आहे, त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही. त्या हात जोडतात आणि बोलू लागतात, खंडेराय तुम्हाला शक्ती आणि सद्बुद्धी देव. दादासाहेब बोलतात, ते तर आहेच. जवळच्या माणसाचं मरण भोगतोय आम्ही आणि तुमची पण सुटका नाही होणार. जवळच्या माणसाचं दुःख काय असतं बघायचं आहे तुम्हाला. आणि दादासाहेब माईसाहेबांना जग्गूचा व्हिडिओ काढून दाखवतात. माईसाहेब जेव्हा तो व्हिडिओ बघतात त्यावेळेस त्यांना मात्र मोठा धक्का बसतो. त्यात जग्गूने त्यांच्या विरुद्ध कारस्थान केल्याची कबुली दिलेली असते. माईसाहेब रागाच्या भरात जग्गूकडे जाऊन जग्गूला मारू लागतात आणि विचारतात, का केलंस असं. अरे आम्ही तुमच्यासाठी काय नाही केलं. तुला पैसा अडका, जमीन जुमला दिला, तुला मोहित्यांचा मान मिळाला आणि तू आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. अरे तू घर सोडून चालला होता त्यावेळेस आम्ही तुझ्या पुढे हातपाय जोडले, तुला थांबवून घेतलं. माईसाहेब कधीच कोणापुढे हात जोडत नाही, पण तुझ्या पुढे हात जोडले आणि तू आमच्याशीच दगाफटका केलास. का केलंस असं. त्यावर जग्गू, पुरं कर तायडे, तू किती महान आहेस त्याची आरती नको गाऊस माझ्यासमोर. तुला असंच म्हणायचं आहे ना, तू किती उपकार केलेत माझ्यावर आणि तुम्ही फेकल्या तुकड्यांवर मी आजवर कसं जगलोय. अरे थुकतो मी अशा उपकारांवर. त्यावर माईसाहेब ओरडून म्हणतात, जग्गू. त्यावर जग्गू म्हणतं, ओरडू नका माईसाहेब, मेलेलं कुत्रंही वाघाला घाबरत नसतं. अरे कुत्रंच बनवून ठेवले तुम्ही मला. स्वप्न दाखवत आलीस मला. माझ्या सुमनला सून करून घेईल म्हटली होती, पण तुझ्या पोरांनी त्यांच्या मनासारखंच केलं, तुला कवडीचीही किंमत दिली नाही. त्यावर माईसाहेब बोलतात, अरे सुमनला या घरची सून करण्यासाठी केवढे प्रयत्न केले आम्ही, तू बघितलं नाहीस का. त्यावर जग्गू म्हणतो, माझ्यासाठी नाही केले, तुझ्यासाठी केले. तू किती स्वार्थी आहे ना माहिती आहे मला. गावात लोक माझ्यावर फिदी फिदी हसतात आणि म्हणतात, सख्या बहिणीने माकड केलंय, मग का माझी नियत फिरणार नाही. आणि तरीही तुला वाटलं ना की मी तुझ्याबरोबर दगा केलाय तर मारून टाक मला. माईसाहेब तिथून निघून जातात. वाटेत त्यांना अमय भेटतो आणि अमय त्यांना विचारू लागतो, तुमचा चेहरा ओळखीचा वाटत नाही माईसाहेब. हे रूप तुमचं आधी बघितलंच नव्हतं आम्ही. अजून किती रूप आहे जे आमच्यापासून झाकून ठेवले तुम्ही. त्यावर माईसाहेब बोलू लागता, अमय माझं डोकं आता ठिकाणावर नाही आहे. जे काही बोलायचं ते लवकर आणि स्पष्टच बोला. अमय बोलतो, स्पष्टच बोलायला आलोय मी इथे, पण ऐकून घेणारी माझी आई आहे की कपटी राजकारणी बाई ते सांगा मला आधी. माईसाहेब बोलू लागतात, तुम्ही या भाषेत जर आमच्याशी बोलला तर आम्ही विसरून जाऊ तुम्ही आमचे चिरंजीव आहात म्हणून. त्यावर अमय म्हणतो, मग मलाही ढकलून द्याल का कड्यावरून. हे ऐकून माईसाहेबांना धक्का बसतो. पुढे अमय बोलू लागतो, दुर्गाला डोंगराईवरून ढकलल्याचा व्हिडिओ बघितलाय मी माईसाहेब. पुढे माईसाहेब बोलू लागतात, आम्ही तुम्हाला सगळं सांगू, पण आता तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तुमचं डोकं शांत होऊ द्या. ही वाटते तेवढी साधी गोष्ट नाही आहे अमय. तुम्ही आत्ता जरी आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं तरी पण आम्ही जे केलं आहे ते योग्यच केलं आहे आणि आम्ही आमचं साम्राज्य टिकून राहण्यासाठी वाटेल ते करू. तेवढ्यात ईशा तिथे येते. तेवढ्यात ईशाला बघून माईसाहेब बोलू लागतात, हे काय सुनबाई, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं असे कपडे ह्या घरात घालायचे नाहीत म्हणून. हा आमचा हुकूम होता. त्यावर तुमचा हुकूम आता मोहिते पॅलेसचे खांबसुद्धा ऐकणार नाही माईसाहेब. तुमचा जोवर मुखवटा होता तोवर आम्ही तुमचं सगळं ऐकत गेलो. माईसाहेब पुढे बोलू लागतात, इथं सत्ता पण आमची आणि शिक्का पण आमचाच. त्यावर अमय बोलतो, पाटाची पूजा जोवर त्यावर देव आहे तोवर होते, नंतर त्याची जागा माळ्यावर असते. हे ऐकून माईसाहेबांना धक्का बसतो.
पुढे ईशा बोलू लागते, 2 दिवस, 2 दिवसांनी आम्ही लंडन जाणार आहोत आणि आम्ही परत इथे कधीच येणार नाही. त्यावर माईसाहेब बोलू लागतात, तुम्ही असं करू नाही शकत अमय, आम्ही तुमच्यासाठी काही नाही केलं, तुम्ही असं आम्हाला सोडून जाऊ नाही शकत. त्यावर अमय बोलू लागतो, कशाला वरवरची काळजी दाखवताय माईसाहेब. ईशा व अमय लंडन जाण्यासाठी पॅकिंग करत असतात. तेवढ्यात अवंतिका तिथे येते आणि विचारू लागते, वहिनी, भाऊजी, कुठे चाललाय तुम्ही? त्यावर अमय म्हणतो, वहिनी आम्ही लंडन जातोय. त्यावर अवंतिका बोलू लागते, पण का? तुम्ही कुठेही जाणार नाही आणि मी तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यावर अमय म्हणतो, वहिनी आज न उद्या हे होणारच होतं. पुढे ईशा बोलू लागते, वहिनी शांत व्हा, आता हे घर तुम्हालाच सांभाळायचं आहे. त्यावर अवंतिका म्हणते, इथे माणसं नाही राक्षस राहतात आणि तुम्ही मला इथे एकटीला या कचाट्यात सोडून चाललाय. तुम्हाला मी हात जोडते, मला सोडून जाऊ नका. पुढे अमय बोलू लागतो, वहिनी हे सर्कल आहे, ते पूर्ण होणारच. आपल्या चुकीची शिक्षा आपल्याला केव्हा ना केव्हा मिळतेच. आठवा ना, माईसाहेब वाईट होताच, पण तुम्ही त्यांना या डर्टी पॉलिटिक्समध्ये साथ दिली. तुम्हालाच पैसा सत्ता हवी होती ना. दादा या सगळ्या गोष्टींपासून लांब होता. त्यावर तुम्ही त्याला सतत बोलत असायच्या. त्यामुळे तुमच्या चुकांचा हिशोब तर होणारच ना. त्यावर अवंतिका बोलू लागते, तुम्ही आम्हाला माईसाहेबांच्या जागेवर आणून ठेवताय. त्यावर ईशा बोलू लागते, वहिनी आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. इकडे दमयंती दुर्गाला भेटायला येते आणि विचारते, तूच दुर्गा आहे का? अभिषेकची बायको, पत्रकार आहेस ना? त्यावर दुर्गा तिला म्हणते, अरे वा, तुला कसं माहिती? तुझी पत्रकारांशी जुनी ओळख आहे का? हे ऐकून दमयंतीला धक्का बसतो. दुर्गा बोलू लागते, नाही, न्यूजमध्ये अजूनही तुझं नाव असतं म्हणून विचारलं. त्यावर दमयंती बोलू लागते, काल आलेली पोरगी मला प्रश्न विचारतीयस? काम काय आहे ते पटकन सांग. त्यावर दुर्गा म्हणते, सांगते, सगळं सांगते, घाई काय एवढी? त्यावर दमयंती म्हणते, ए दुर्गे, माझ्याशी दगाफटका करणारेस का तू? त्यावर दुर्गा बोलू लागते, अगं चोरून लपून दगाफटका करणाऱ्यांमध्ये आम्ही नाही, ते तुझं काम आहे. त्यावर दमयंती म्हणते, तुला माझी पावर माहीत नाही. पुढे दुर्गा बोलू लागते, तुझी पावर? कसली पावर ग? विश्वासराव देशमुखांना मारलं ती पावर, त्यांच्यावरती घाणेरडे आरोप केले ती पावर. त्यावर दमयंती बोलू लागते, तुझा काही संबंध आहे का या गोष्टींशी? त्यावर दुर्गा बोलते, मी मगाशीच बोलले होते, माझा या गोष्टींशी फार जुना संबंध आहे, 14 वर्षापूर्वींचा. बघायचा आहे? दुर्गा डायरी काढते व दमयंतीच्या हातात देते आणि वाच म्हणते. दमयंती ती डायरी घेऊन वाचू लागते. त्यात सगळं लिहिलेलं असतं. दमयंतीने कसं विश्वासरावांना फसवलेलं असतं, त्यांच्यावर घाणेरडे आरोप केलेले असतात, त्यामुळे विश्वासराव जीव देतात. हे सगळं वाचून दमयंतीला धक्का बसतो आणि ती दुर्गाकडे बघू लागते. दुर्गा बोलू लागते, धक्का बसला ना? अशीच धक्के गेल्या 14 वर्षापासून आम्ही भोगतोय. पैसा आणि सत्तेचा किती हव्यास आहे ग तुला? स्त्रीच्या जातीला तू लांछन आहेस. पुढे ते बोलू लागते, हे कुठून मिळालं तुला? तुला काय माहिती आहे खरं काय झालं ते? त्यावर दुर्गा म्हणते की मला फक्त माहीत नाही आहे, प्रत्यक्ष भोगलंय ते मी. विश्वासराव देशमुखांची मुलगी आहे मी, दुर्गा विश्वासराव देशमुख. दमयंतीला आणखी एक धक्का बसतो. तुझ्यामुळे माझ्या बाबांचं आयुष्य बर्बाद झालं, त्यांना यातना सहन करावं लागल्या, तुझ्याचमुळे माझ्या बाबांचा जीव गेला याच घरात. त्यावर दमयंती ओरडून म्हणते, बास, मी काही ऐकून घेणार नाही. त्यावर दुर्गा म्हणते, तुला ऐकूनच घ्यावं लागेल. तुझ्या पापांचा पाडा मी आज तुझ्या पुढे वाचणार आहे. माझं बालपण नासलं तुझ्यामुळे, माझी आईची अवस्था अशी झाली ती तुझ्यामुळे. दुर्गा बोलू लागते, अजिंक्य दादांसोबत सुद्धा तू हेच केलंस. पैशासाठी अजून किती जणांचा जीव घेणार आहेस का तू? तुला लाज नाही वाटत? बस दुर्गा, तुला वाटतंय ना हे सगळं मी केलंय? अगं मी तर खेळणं आहे फक्त. मला फिरवायची चावी कोणाकडे माहिती आहे का तुला? पुढे ती बोलू लागते, हे सगळं माईसाहेबांच्या सांगण्यावरून मी केलंय. हे ऐकून दुर्गाला मात्र धक्का बसतो. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो.